इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग 1 पाठाचे नाव आहे हवा। आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न अ माहिती मिळवा। यातील प्रश्न इंजेक्शनच्या सिरिंजमध्ये औषध घेण्यापूर्वी सिरिंजची दांडी आधी आत दाबतात ते कशासाठी? उत्तर सिरिंज औषधाने भरण्यासाठीच सिरिंजची दांडी आत दाबतात। ज्या वेळी सिरिंजची दांडी आत दाबली जाते तेव्हा त्यातील हवा निघून जाते। नंतर हळूहळू दांडी वर खेचली की संपूर्ण रिकाम्या झालेल्या सिरिंजमध्ये औषध वर चढू शकते। सिरिंजच्या आत हवा असेल तर त्यात औषध वर चढू शकणार नाही। प्रश्न आ जरा डोके चालवा। यातील प्रश्न 1 रोजच्या वापरातल्या कोणत्या वस्तूंमध्ये हवा दाबून भरलेली असते? उत्तर सायकलची ट्यूब, मोटारचे टायर्स, फुटबॉल, हवेची उशी। प्रश्न 2 लाकूड किंवा कोळसा जळताना हवेत काय मिसळताना दिसते? उत्तर लाकूड किंवा कोळसा जळताना हवेत धूर मिसळताना दिसतो। धुरातून काही विषारी वायू आणि कण हवेत मिसळतात। प्रश्न 3 पाणी उकळत असताना हवेत काय मिसळते? उत्तर पाणी उकळत असताना हवेत वाफ किंवा बाष्प मिसळते। प्रश्न ई रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। यामध्ये 4 प्रश्न आहेत। यातील प्रश्न क्रमांक 1 रिकाम्या भांड्यातही टिंबटिंब असते। उत्तर हवा। प्रश्न 2 पृथ्वीपासून उंचावरची हवा पृथ्वीलगतच्या हवेपेक्षा टिंबटिंब असते। विरळ। प्रश्न 3 हवेचे 5 भाग केल्यास त्यातील टिंबटिंब भाग ऑक्सिजन असतो। 1 प्रश्न 4 हवेचे पृथ्वीजवळचे थर वरच्या थरांपेक्षा टिंबटिंब भार पेलतात। अधिक। बालमित्रांनो, वरील सर्व प्रश्नांची उत्तरे सुंदर अक्षरात वहीत लिहून काढा। धन्यवाद।